चला चला सामना सुरू करा प्लीज। दुसऱ्या इनिंग मध्ये आयरिश संघाला बॅटिंग करायची, त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये, लक्षात घ्या वाकण संघ। एनडी शेट भोईर सुद्धा आलेत आमचे वाकलनचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर आणि नितीनजी कान सर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा इव्हिनिंग सेशन मध्ये आई गावदेवी चषक 2024-25 या चौथ्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। केतन आणि जीत मैदानाच्या आतमध्ये आघाडीला सनील पाटील बॉलिंग मार्क वरती, वाकण अगेन्स्ट आयरेगाव। व्हेरी फर्स्ट बॉल, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला टर्न करण्यात आला केतन कडून। हे बॅटल इंटरेस्टिंग आहे, व्यावसायिक स्तराचा अनुभव सनील पाटीलकडे देखील आहे, केतन मात्रेकडे देखील आहे आणि जीत भोईरकडे देखील आहे। सो कॉम्पिटिटिव्ह प्लेयर जेव्हा जेव्हा समोर असतात तेव्हा मॅच पाळण्याचा क्रिकेटचा स्टँडर्ड वाढत असताना आपण आपोआप पाहतो। केतनला सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, ऑन साइडला मिड विकेट, डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर आहे सनील पाटील। ऑन साइडला टर्न करण्यात आला, मिड विकेटला फिल्डर, वेल जज कॅच। मागच्या मॅचचा हिरो वाकणचा शूरवीर जीत भोईर शून्यावरती बाद। सनील पाटीलचं पहिलं षटक महत्वपूर्ण आहे। आयरेगाव चा कॅप्टनने इव्हिनिंग सेशन मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला। आपण बहुतांशी पाहतो की शेवटच्या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन करतात बहुतांशी कर्णधार, आणि सुरुवातीच्या मॉर्निंग सेशनच्या पहिल्या मॅच मध्ये बऱ्याच वेळेला टॉस जिंकून आपण फिल्डिंगच पाहतो। 1 for 1 जीतने मागचा मॅच मध्ये संपूर्ण मोर्चा सांभाळला होता, शेवटपर्यंत तो नाबाद राहिला। 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, 73 वरती त्याने वाकणला पोहोचवलं होतं। या 4 षटकांचा मॅच मध्ये पाव्यात कुठपर्यंत पोहोचले वाकण। यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत द्वितीय फेरीमधील विजेते श्री गणेश खोणी ए भोपर, आणि या मॅचचा विजेता पुन्हा झेलची संधी जितेश। कॅच ड्रॉप, या क्षणाला कॅच पकडणं गरजेचं आहे, सनील प्रयत्न करतात, चांगला प्रयत्न इथे जितेशचाही होता, पण कॅच पकडणं ॲट द एंड हे गरजेचं होतं, पण ते झालं नाही। ॲक्शन रिप्ले पहा, मिडल अँड लेगला कमी गतीने टाकलं होतं सनीलने, फसवलं होतं विनाशला। ऑन साइडला दोन्ही प्लेयर आहेत, मिड विकेट लॉंग ऑन, धाव आहेत 3, बॉल झाले 3। पाटील ओहो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग होता या बॉलमध्ये। पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय विथ अँगल लेफ्ट मध्ये विकेटने आले, बोट फिरवली, पडलाय बॉल, तो बाहेर निघत होता। या स्टॅन्सचा मागे आपण पाहतोय संदीप पाटीलला डॉट बॉल। धावसंख्या धावफुलकावरती आपण पाहतोय सध्या ती 3 या आकड्यावरती। केतन काही चर्चा करतोय अविनाश सोबत, 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे, आणि जीतने कर्णधार जीतने फार चांगलं ओपिनियन दिलं होतं जेव्हा टॉस कंप्लीट झाला। आयरेगावचा कॅप्टन अक्षय जरूर म्हणाला की कदाचित आमचा फायनलचा सामना असेल, पण जीतने जरूर सांगितलं की कल्याण डोंबिवली मधले संघ कोणाशी फाईट करण्याची ताकद ठेवतात। कॉल सनीलचा टिपलाय त्याने, झेल डाव संपला विनाशचा। 3 for 2, 3 ला 2 धक्के दिलेत रियांश 11 जेजी स्पोर्ट्स वाकणला। या मॅच मध्ये देखील स्वस्तामध्ये अविनाश होतोय बाद, धाव आहेत 3, विकेट पडलेले 2। सेल्फ फॉलो थ्रू मधून येत असताना जज केलं, फार उंच गेला होता बॉल, आणि सिली मिडॉनला टिपलेला झेल आपण बघितला तो सनील पाटीलने। पुन्हा एकदा आपण पाहूयात ही त्याची बॉलिंग ॲक्शन। मिस बॅटचा वरती चढला बॉल, त्यामुळे एलिव्हेट करता आलं नाही त्या विनाशला फटक्याला, आणि सिली मिडॉनला झेल त्याने टिपला। सुंदर कॅच, फार चांगल्या पद्धतीने या बॉलला फिनिश केला आपल्या हातामध्ये।
धावात 3 विकेट पडले 2. केतनच्या सोबतीला आता मात्रे किरण मात्रे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये केतन शून्यावरती बाद झाला होता. तो रिव्हेंज या मॅच मध्ये त्याला घ्यायचाच असेल. जिद्दी खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर ती जिद्द प्रत्येक खेळाडूकडे असायला हवी. समोर खेळला ऑन दी राइज लॉंग ऑफ सीमारेषेचा बाहेर बॉल. मिळतील 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 7-7 for 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. वाकन फार चांगला आपण फटका बघितला. हलका समोर आला. व्ही शेप बॅटचा चेहरा उघडला समोर ऑन दी राइज लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर. या चौकारासोबत धावसंख्या पोहोचली 7 या आकड्यावरती. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत भावार्थ अनिल पाटील. 13 वर्षाचा आहे आणि फार चांगली तो स्कोरिंग करतोय. न चुकता कॉन्फिडेंटली तो आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि फार चांगला तो ढोलकी वादक देखील आहे. मी असं ऐकलं की तो गाणं देखील बोलतो. म्हणजे सिंगर वादक स्कोरर आणि फार चांगला एडिटर देखील आहे. ग्राफिक्स डिझायनिंग देखील फार चांगल्या पद्धतीने आणि फार कमी वयामध्ये कलाकार उद्याला आकार देणारा असतो आणि ही कला सर्व त्याला अवगत आहे. एडिटर आहे चांगला. ढोलकी वादक आहे. सिंगर देखील आहे तो आणि इथे आता या स्पर्धेमध्ये त्याचं योगदान ॲज अ स्कोरर. सो बाबार्थचं देखील मनापासून आभार. नाव बॅक टू द क्रिकेट. मंचावरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय केतन मात्र एज आहे यावेळेला. ठीक एज होती. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आला. केतनला स्विच साठी ब्लॉक केलं होतं. समोर मारायचं होता. शॉर्ट कव्हरचा फिल्डर आत होता त्याच्या वरतून पण मिळते ती एकच धाव. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहतोय हर्षला. वाकण संघ जेव्हाही खेळत असतो ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील वाढलेले असतात. सध्याही जर आपण बघितले तर ऑनलाईन 3000च्या जवळपास प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. इथे बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहेत. आयरे अगेन्स्ट वाकण या दोन्ही संघांच्या समर्थकांचं चाहत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वीप करण्याचा प्रयत्न. हलकी अपील. शॉट फाईनला बॉल येतोय पण मिळते ती एक धाव. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोमोझॉन 9 धाव आहेत. ऍक्शन रिप्ले. स्टंपचा फार जवळून गेला. तो लागला नाही स्टंपला. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि बॅकवर्ड पॉइंट. स्विच इटला ब्लॉक करून डेव्हलप फिल्डर त्या ठिकाणी स्लाइस केला बॉलला. यासाठी थांबला होता. मागच्या बॉलवरती देखील हेच करायचं होतं. आता ते जमलंय. केतनचा बॅटमधून चौकार. तो थांबला अगोदर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. केतन मात्रेचा स्टान्स अगोदरचा बॉल रिलीज केला. त्यानंतर त्याने बघितलं की शॉर्ट ऑफ लेन टाकला. तसा लगेचच ऑफ साइडला पंच करत असताना ऑन साइडला इथे पाहतोय बॉल आत लागला बॅटला. डीप स्क्वेअर लेगला. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. केतन येतोय स्ट्रायकिंग एंडला. थ्रो आपण पाहतोय फार उशिराने केलेला फिल्डरने. 2 धावांच्या सायनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 वरती. थोडासा नाराज पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये ढकलायचं होतं त्याला पण बॉल आत लागला आणि त्यामुळे गेलाय तो डीप स्क्वेअर लेगला. धावसंख्या 15 वरती आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये 17,20,000 खेळणाऱ्या केतन चेन्नई सिंगम्स कडून एक त्याचं स्वप्न बाकी आहे. कव्हर्सला मागच्या बॉलवरती हेच करायचं होतं. आता येतोय कव्हर ड्राइव्ह. सीमारेषेचा बाहेर. केतनचा मास्टर स्ट्रोक चौकार. केतनचं स्वप्न जरूर तुम्हाला मी सांगेन. सतरंगी ट्रॉफीमध्ये जेव्हा मी मालिकावीरची बाईक पटकावल्यानंतर त्याच्याशी बोलत होतो मी. आय थिंक जुनू डोंबिवलीची आय थिंक मग देवीचा पाडा लास्ट इयरला स्पर्धा झालेली तिथे मालिकावीर होतं. तेव्हा त्याला विचारलं होतं की तुला बाईक मिळण्या अगोदरचा केतन आवडायचा की आता बाईक कार मिळालेल्या आहेत इतकी प्रसिद्धी मिळाली आहे आताचा केतन आवडतो. तर तो जरूर मला म्हणाला होता की मला अगोदरचा केतन आवडायचा कारण आता जिथे जातो सेल्फीज फॅन्स असतात. ठीक आहे हरकत नाही की आपण चांगला खेळतो म्हणून आपला चाहता वर्ग आहे पण कुठेतरी त्याचा त्रास पण होतो. स्विच हिट. फिल्डर आहे पण तो पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरून सीमा पार. मात्रेने मारलाय दमदार षटकार.
2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती. विकेट पडले असताना 2. आणि लास्ट इयर जरूर केतनच्या पद्धतीने मला त्याने ओपिनियन दिलं, पण यावर्षी जेव्हा त्याला कार मिळाली सतरंगी ट्रॉफीमध्ये, बाईक मिळाली माफ करा सतरंगी ट्रॉफीमध्ये, तेव्हा मी त्याला विचारलं की केतनला एवढं काय मिळतंय, इतकी प्रसिद्धी मिळाली आहे, जवळपास 5 कार 38 बाईक त्याला मिळालेल्या आहेत, आता काय पाहिजे केतनला टेनिस बॉल क्रिकेटमधून. तर त्याने सांगितलं माझं एक स्वप्न आहे की इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये मला विजेता व्हायचं आहे, त्याला चॅम्पियन व्हायचं, आणि ती इच्छा देखील त्याची पूर्ण होईल. जिद्दी खेळाडू आहे. जिद्दीने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये देखील 5 षटका लागोपाठ विजय पावलेला त्याने मारले होते. आणि एक केतनचं स्वप्न नाही तर आपलं सर्वांचं देखील स्वप्न असेल. मी म्हणेन माझी इच्छा आहे की केतनने लवकरात लवकर 50 बाईक कंप्लीट कराव्या, ही माझी वैयक्तिक इच्छा झाली. पण सध्याचं केतनचं स्वप्न आहे की इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग चेन्नई सिंगम्सला त्याला जिंकून द्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 विकेट पडलेल्या 2. 12.50चं करंट 100 आहे. सनीलने फार चांगली बॉलिंग केली. त्यानंतर आलेला हर्ष थोडासा मागडा. टॉप एज लॉंग ऑन द फिल्डर. करण पाहतोय, जज करतोय, वेल जज कॅच आणि फलंदाज बाद. मजा येईल मॅच मध्ये, बिकॉज आपण पाहतोय धावा येत आहेत, विकेट येत आहेत. 4 षटकांमध्ये जर 50च्या आत रोखलं आयरेगावने तर ते देखील फाईट देतील. फलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. करणने आपण पाहतोय सनीलला, संदीपला, जयेशला, जितेशला, अक्षयला. सो चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल जर 50च्या आत ते रोखतायत वाकणला. उमेश भोईर येतात नवीन फलंदाज. उमेश भोईर असा खेळाडू आहे, वाकण जेव्हा जेव्हा संकटात असते, मग गोलंदाजीची गरज असेल तेव्हा उमेशला मी बघितलंय गोलंदाजी चांगली करत असताना फलंदाजीमधून जर कधी गरज भासली तेव्हाही तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टॉप एज आहे, चांगली बॉलिंग करतायत. संधी आहे झेलची. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती बघितलंय सनीलने, पण शेवटच्या क्षणाला बॉल हाताच्या उंजळीमध्ये पडला, तिथून तो निसटला. जीवनदान उमेशला. 1 धाव मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 26-26 या आकड्यावरती. केतन काही चर्चा करतोय उमेश सोबत, कारण या क्षणाला जेव्हा आपण आघाडीला येतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील एक टार्गेट सेट असतं की किमान 4 ओव्हर्समध्ये आपल्याला या संघाच्या विरुद्ध इतक्या धावा बनवायच्या आहेत, आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी तो प्रयत्न करेल. ऑफ स्टम्पचा सध्या मिडल स्टम्पचा आय थिंक गार्ड घेतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 26-26 धावा आहेत. विकेट 3 पडले. जितेशने आतापर्यंत 2 बॉल चांगले टाकलेत. समोर आता केतन. स्ट्रेट बॅट समोर टाकल्यानंतर कसा ठेवेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. ज्युसी ऑफ वॉली. या चेंडूंची तर तो वाट पाहत असतो आणि त्यानंतर तो वाट लावतोय. साइड स्क्रीनचा वरतून षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. पुन्हा 3 फिल्डर आहेत. सेकंड चॉईस बॉल अंपायर आता देत आहेत, बिकॉज बॉल हरवलाय त्या ठिकाणी. आमचे व्हॉलेंटियर्स देखील आहेत, पण जेव्हा लांब षटकार जातोय मागे त्यामुळे तो सापडू शकत नाही. कदाचित तो ओला देखील होतो. चला मॅच बॉल आलेला आय थिंक. 32 धावा धावफलकावरती. शेवटचा सामना आपण सर्वजण एन्जॉय करतोय आजच्या 4थ्या दिवसाचा. मात्र उद्या विसरू नका, दिलेल्या शेड्यूलवरती तुम्हाला उपस्थित राहायचं. आमची मॅनेजमेंट टीम आकाशदादा भोईर आणि गुरुदादा मांगरूळकर, संपूर्ण आमची गावदेवी क्रिकेट संघ घेसर तुम्हाला जो वेळ देतील त्या वेळेवरती उपस्थित राहा. थोडा थांबला आणि त्यानंतर डिस्पॅच. लॉंग ऑन, सीमा पार. मात्रेने आणखी एक मारलाय. दमदार षटकार. आता सुरुवात झाली आमच्या डीजे ऑपरेटिंगला. लेट पण थेट विजय. आभार आपलं देखील. 38 धावा. हेलिकॉप्टर लॉंग ऑनला येतोय फिल्डर, पण त्याचा वाक्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन्स.
चौकारासोबत धावफलकावरती वाकण 38, केतन पोहोचला 8 बॉल 30 वरती. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. फ्रॉम द विकेटने पुन्हा एकदा तयार होते जितेश केतन मात्रेच्या अगेन्स्ट. समोर फुल लेंथ होता पण सेल्फ फॉलो थ्रो मध्ये इथे त्याने तो अडवलाय. या स्क्रीनवरती अपडेट झालं नव्हतं. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. एम्पायर थँक्यू. भावार्थ आपलं देखील मनापासून आभार. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 42. हा शेवटचा बॉल. समोर खरं तर सिंगलने स्ट्राईक ठेवायची होती पण ते जमलं नाही आणि सेल्फ फॉलो मध्ये जितेशने तो बॉल अडवला. 42. 3 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती. मोपर संघ देखील या मॅचचा आनंद घेतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने ऑनसाइडला पहा मंचाच्या उजव्या बाजूला तुम्हाला मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात. हा चाहता वर्ग दोन्ही संघांचा आहे पण जास्त करून आपण असं म्हणूयात की केतन मात्रेचा देखील चाहता वर्ग आहे. पहिल्या मॅचमध्ये निराश केलं. 0वरती तो बाद झाला होता. मोठ्या संख्येने चाहता वर्ग वाट पाहत असो जेव्हा एखादा आपला आवडता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो. मग तो गोलंदाज असेल तर त्याने चांगली बॉलिंग करावी, त्याने विकेट घ्यावे. जर तो फलंदाज असेल तर त्याने चांगली बॅटिंग करावी हे आपल्याला अपेक्षित असतं आणि ते अपेक्षित असणाऱ्या गोष्टी जर झाल्या नाही तर आपलं मन नाराज होतं. सो फर्स्ट मॅचमध्ये केतन तसा आऊट झाला होता आणि त्याचे चाहते नाराज होते पण वाखरने पहिला सामना जिंकला जीत भोईरच्या दमदार खेळीने. अक्षय आलाय. पुन्हा संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रनआउट होईल उमेश भोईर. आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला उमेश रनआउटची विकेट. केतन स्ट्रायकिंग एंडला आलाय. आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास राहिला की समोरच्या एंडला एकही षटकार गेला नाही आणि केतन मात्रेने जर तो कारनामा केला तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आकाशदादा भोईर यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लॉंग ऑनला वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर येतोय आणि ते फलंदाज बाद. अक्षयने मिळवले विकेट. 42 for 5. 42ला 5वा झटका रियांश 11 जे स्पोर्ट्स वाकणला. रुबाबदार इनिंग ठाण्याचा वंडर बॉयने वाकणसाठी या मॅच मध्ये सजवली. आता कमबॅक करू शकतात. मी अगोदरच म्हणालो 50च्या तर जवळपास थांबवतायत आयरेगाव. चांगली फाईट देणार आहे सेकंड इनिंग मध्ये. त्यांच्याकडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. संदीप, सनील, अक्षय ज्यामध्ये आपण पाहतोय. सो चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज जितेश भोईर आलेले. बॉल शिल्लक आहे 4. केतनने प्रयत्न केला होता लॉंग ऑनचा बाहेर मारण्याचा पण तिथे तोही फसलाय. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. सिंगल पूर्ण झालेला पण सेकंडचा प्रयत्न होणार नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. सिंगलने धावसंख्या 43. बॉल शिल्लक आहे अजूनही 3. डावातील हा सनसेट सूर्यास्त तुम्हाला जरूर पाहायला मिळेल थोड्या वेळात पण सूर्याला पण बघितलं. एज आहे पॉइंटला फिल्डर कव्हर करून थ्रो खराब. चांगली फिल्डिंग करून फायदा काय झाला. थर्डचा कॉल आहे आणि दिवसा ढवळ्या 3ऱ्या धावेची चोरी. वा भाई वा. नवीन वर्षाची ऑफर लावली आयरेकरांनी. बाय 1 गेट 2 फ्री. जिथे कदाचित एकच होती तिथे आणि 2 दिल्या. 3 मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती 46. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. एका नामवंत संघाच्या विरोधात तुम्ही खेळतात. जितक्या धावा कमी द्याल विजयाच्या तितके जवळ जाल. पुन्हा एकदा तोच फिल्डर आहे पण आता स्टॉप करून थ्रो ते करतायत. अंडरआर्म थ्रो एक्झॅक्ट ॲक्युरेट ऑन दी स्टंप. सो सिंगलने धावसंख्या पुढे 47. शेवटचा हा चेंडू असेल या डावामधला
थँक्यू सो मच आकाशदादा भोईर आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ घे सर. या स्पर्धेमध्ये मला आपण इन्व्हाइट केलं आणि समालोचन करण्याची जी संधी दिली. आता काय घडलंय अंपायर्स आपल्याला सांगतात, पाहूयात. हा बॉल डाऊन दी लेग आहे की स्पर्श करून गेलाय फलंदाजाला. बाईचा इशारा, डाव संपला पहिला आणि धावा फलकावरती 48 धावा जोडलेल्या आहेत त्या रियांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकळने. 49 धावांचं लक्ष ठेवलंय ते आता आयरेगाव संघासमोर. बॅटिंग गार्ड सर्वोत्तम 34 धावा 11 बॉलमध्ये. केतन शाह, जीत 0वरती बाद, अविनाश 2, किरण 5, उमेश 1, हितेश नॉट आउट 3, जितेश नॉट आउट 2. डावसा सजला 48. 49 बनवायचे आहेत विजयासाठी आयरेगावला. म्हणजे कुठे जाऊ नका. आई गावदेवी क्रिकेट संघ घे सर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 पर्व सुरू आहे. उद्या ज्या काही उर्वरित मॅचेस बाकी होत्या त्याही पूर्ण करण्यात येतील. क्वालिफायर मॅचेस काही असतील दिलेल्या वेळेवरती तुम्हाला उद्या उपस्थित राहावं लागेल. त्यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही याची नोंद घ्या. कोणालाही ॲडजस्ट केलं जाणार नाही. ज्यांची मॅच ज्या वेळेवरती असेल त्याने उपस्थित राहा हीच आमच्या मॅनेजमेंटकडून सर्व संघांना सूचना. आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांचं. आकाशदादा भोईर, गोरखदादा मांगरूळकर, आनंदजी भोईर साहेब, संपूर्ण त्यांची टीम. आणि मी मात्र आपली रजा घेईन. लास्ट इनिंगमध्ये तुमच्यासमोर पुन्हा एकदा आवाज असेल आजेगाव डोंबिवलीचा नितीनजी कान सरांचा. 24 चेंडू 49 धावा. पाव्या चेस होतील की वाकण डिफेंड करत असताना दुसरा दणदणीत विजय मिळेल. आयरेगाव वाकण या दोन्ही संघांना तुम्हा सर्वांकडून आणि माझ्याकडून शुभेच्छा देऊन तुर्तास मी थांबेन. या ऐकूयात आपण नितीनजी कान सरांना. थँक्यू. चला, भोपरचे कॅप्टन आणि खोनीचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. या मॅचचा विजेता त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. या मॅचमध्ये 48 रन्स रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाने बनवले. 5 विकेट गमवले. 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहतोय. अक्षय आणि संदीपला तुम्ही पाहतात आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज उदेश. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल तेजस मात्र यांच्याकडनं वाकलन संघाला. रियांश 11 वाकलन या संघाने विकेट हॅटसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज. 49चा पाठलाग करायचे. चला, सामना सुरू करा प्लीज. उद्या बरोबर 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचे. आगासन ओमसे आगासन आणि जय वाकेशी रुची मात्रे प्रतिष्ठान देसाई. दुसरी मॅच काटे विरुद्ध कोळेगाव आणि त्यानंतर वसार संघ आपण उपस्थित राहायचे. आपला ड्रॉ होईल. पहिलाच बॉल उमेश भोईर आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये मिड विकेटला. उदेशला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. फलंदाज अक्षय 0वरती बाद. आगासन देसाई पहिल्या दिवशी राहिलेला सामना आहे. त्यानंतर काटे आणि कोळेगाव. त्यामुळे वसार संघ आपण उद्या उपस्थित राहायचे. त्या 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. त्यानंतर बी ग्रुपची मॅच असेल मोठागाव विरुद्ध हेडुटणे बी. त्यामुळे सोनारपाडा आणि हेडुटणे संघ ए. हेडुटणे संघाने 2 सामने जिंकले आणि सोनारपाडा संघाने आपण उपस्थित राहायचं. त्यानंतर 4थ्या मॅचमध्ये मोठी देसाई आणि निर्जे ही कालच्या दिवसात राहिलेली मॅच आहे. उंबारली आणि मानेले संघाने या गटामध्ये 2-2 सामने जिंकलेत. कल्पेश आलेच बॅटिंग करण्यासाठी. या मॅच नंतर ड्रॉ होईल.
श्री गणेश कोणी या संघाने 2 सामने जिंकलेत, भोपर संघाने 2 सामने जिंकलेत आणि बघा इथे तिसरा संघ कोणता असेल. उदेश. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, वेग प्रचंड आहे उदेशकडे. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. चेंडूला थोडासा कमी बाउन्स दिलाय. 2 बॉल डॉट आले, 49 धावांचा पाठलाग करायचे. टीम आयरेगावला त्यांना फाईट करू देतो. तेजस मात्रे यांनी पुरस्कृत केलेला रियान शिलेबन जीजी स्पोर्ट वाकलन. ग्रामीण बिग बॅश 12 लाखाची स्पर्धा सुरू आहे, तिथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय वाकलन संघ. हलकसं अपील मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउट. शून्यावरती अजून एक धक्का आहे रे टीमला. कल्पेश रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हेलियन. गणेशने डायरेक्ट हिट केलं, मात्र आम्हाला आठवण झाली ग्रामीणचा चीता गणेश भोईरची आठवण झाली. फिल्डिंगचा स्टँडर्ड गणेश भोईर नेहमीच जंपलाय जीजी स्पोर्ट वाकलन संघामध्ये. मात्र आता क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात गणेश भोईर. जसं वेळ मिळेल तसं ते क्रिकेट खेळतात. थोडेसे बिझनेसकडे लक्ष दिलंय गणेश भोईरने. मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड काय, वाकलनचा ग्रामीणचा चीता म्हणून ओळख आहे गणेश भोईरची. बघा केतनच्याही चेहऱ्यावरती आनंद आहे. मला वाटतं केतनही मिस करतायत गणेशला, पण त्याची कमी वाटून दिली नाही क्षेत्ररक्षक हरेशने. डायरेक्ट हिट केलं. शून्यावरती दुसरा धक्का लागलाय. केतन म्हात्रे बघा मास्टर माइंड खेळाडू आहेत. सध्या हे नाव भरपूर चर्चेत आहे. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कॅप्टन म्हणून त्याची भूमिका असते. NBA अवध अशा मोठमोठे संघ आपण पाहतोय. मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागते. खास करून NB ट्रॉफी सुद्धा जिंकली होती. केतन काय जबरदस्त बॅटिंग केली होती. आता संदीप पाटील एक चांगली इनिंग खेळावी लागेल आणि दुसऱ्या खेळला मोनिश आलेत. मोनिश सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये जीत भोईर आहेत, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, कारण की एक चांगला फिल्डर या टीमचा अष्टपैलू खेळाडू. अखेर 1 रन्स मिळाली. 2 विकेट गेल्या शून्यावरती आणि अखेर खातं उघडलं तर त्या आरेगाव टीमचं 49 धावा चेस करायच्या आहेत. या षटकातील 2 चेंडू पॉवर प्ले मध्ये अजूनही शिल्लक आहेत. चेंडू पडल्यानंतर उडालाच नाहीये, बाउन्स घेतलंच नाहीये, खालीच राहिलंय. त्यामुळे इथे मोनिशला बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी बघा. ज्यावेळी एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ग्रामीण बिग बॅश जी स्पर्धा सुरू आहे कोणगावमध्ये, तिथे उदेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. चांगली गोलंदाजी त्यांनी केली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलाय. एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली. काय गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये उदेश. हा चेंडू पाहावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 2 वरती 2 विकेट गेलेत. या षटकात 1 बॉल शिल्लक आहे, म्हणजे 19 बॉलमध्ये 47 रन करायचे आहेत आयरेगाव टीमला या मॅचमध्ये. गोलंदाजीचा तोफका नाही, जरी केतन मात्र गोलंदाजी करत नाही, मात्र ऑप्शन भरपूर या टीमकडे. जीत, उदेश, अविनाश, उमेश. उत्तीराम भोईर गोलंदाजी करत नाही, यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. 1च रन्स मिळेल बघा. चांगली फिल्डिंग. किरण मात्रे होते लॉंग ऑनला. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3 धावा आणि 2 विकेट गमावलेत. 1 रनआउट आणि 1 फलंदाज आपण पाहतोय ज्यांच्या स्वरूपात बादाव. केतन सातत्याने चर्चा करतायत खेळत, जसं जसं तो भरपूर क्रिकेट आता सध्या खेळतोय, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. बघा टीव्ही स्क्रीनवर हा ॲक्शन रिप्ले. केतनला तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती. काहीतरी उद्देशची चर्चा केली. 18 बॉलमध्ये 46 सजुरी करायचे आहेत. जीत भोईरलाही काहीतरी सांगितलं ज्यावेळी तो गोलंदाजीला गेला. कदाचित तेच सांगितलं असेल, ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू टाक. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
केतन म्हात्रे टेनिस क्रिकेटमध्ये नाव सध्या भरपूर चर्चेत आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, जीतच्या विरोधात फटके. आता डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केलाय कारण त्याला माहिती आहे बॅकअप आहे. हे चित्र तुम्ही वडवली बी वाकलन हे असे संघ तुम्ही पाहतात, ते बऱ्याच वेळा डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतात. त्याला माहिती त्यांच्याकडे बॅकअप भरपूर वेळा असतो, त्यामुळे ओव्हर थ्रो रन्स जाणार नाहीये. एक रन्स बी आले, धावसंख्या 4. आयएस फील्डमध्ये यावर्षी केतनला पुन्हा तुम्ही खेळताना पाहणार आहात. 17,25,000 इतकी बोली लागली. 37 बाईक, 5 4 व्हीलर कार. चांगला चेंडू होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 4च धावा धापलकवती आपण पाहतो. 49चा पाठलाग करायचा आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा, जीतकडे सुद्धा वेग प्रचंड आहे. जीत भोईर, फटका चांगला आहे. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. ती 6 वरती. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते, कारण मोठे हिट आले नाहीत. मात्र संदीपच्या बॅटमधनं कधी मोठा हिट येऊ शकतो. मात्र गोलंदाजी काय सुरू आहे बघा, अफलातून गोलंदाजी करत असताना रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्ही पाहतायत. जीतलाही माहिती आहे हवेचा वेग सुद्धा प्रचंड आहे. डावखुऱ्याचा बदल फलंदाला ॲडव्हान्टेज मिळू शकतो. वाकलन संघ मंडळात भरपूर खेळाडू या गावाने दिलेले आहेत. प्रसिद्ध तबलावादक जयेंद्र भोईर असतील आमचे 40+चे. कालही त्यांचा आम्ही उल्लेख केला होता. काल वाकलन बी संघ या स्पर्धेत खेळला आणि असं वाटलं होतं मॅच साईनाथ टर्न करतील. 6 बॉल 18 ची असताना पहिल्याच बॉलवरती साईनाथने षटकार मारला होता अजय मडवीला मोठी देसाईच्या. मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केला अजयने, साईनाथला बाद केलं पुढच्याच बॉलवर. त्यानंतर मॅचची 9 धावाने गमवावी लागली वाकलन बीला. इथे अपील केलं ते फलंदाज बाद होईल. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. उद्या पहिली मॅच आगासन विरुद्ध देसाई. पहिल्या दिवसातील राहिलेली मॅच, दोन्ही टीमने एक मॅच जिंकले. त्यानंतर दुसरी मॅच असेल काटे विरुद्ध कोळेगाव. त्यानंतर ड्रॉ होईल. वसार संघाने 2 सामने जिंकलेत. त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये मोठागाव विरुद्ध हेडूटने बी संघ खेळ. तिथे सोनारपाडाने हेडूटने ए संघाने 2-2 मॅचेस जिंकलेत. त्यानंतर तोही ड्रॉ होईल. त्यानंतर चौथ्या मॅचमध्ये मोठी देसाई आणि निजे. त्या गटामध्ये उंबारले आणि मानेरेने 2-2 सामने जिंकले. तोही ड्रॉ केला जाईल. याप्रमाणे शेड्यूल असेल उद्याचं, लक्षात घ्या. आणि आता या मॅच नंतर ड्रॉ होईल. एका संघाला बाय मिळेल, तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. आणि एक मॅच जी कधी होईल ते आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू ड्रॉ झाल्यानंतर. का 3 तारखेला 2 सेमीफायनल, फायनल ह्या 3 मॅच कन्फर्म आहेत. म्हणजे काही राहिलेल्या मॅचेस सुद्धा 3 तारखेला होऊ शकतात. 12 बॉलमध्ये 42 करायचे आहेत. उमेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. गणेश भोईर यांचे बंधुराज सनील पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता दोन्ही डावखरे आताचे फलंदाज आहेत. फुलटॉस होता, टायमिंग झालंय का नाही. क्षेत्ररक्षक आहेत हरेश तिथे आहेत. हरेशने एक चांगला झेल टिपलाय. संदीप बॅक टू द पॅव्हेलियन. अकरा बॉलमध्ये 42. नवीन फलंदाज वीरेन म्हात्रे आले, ज्याने या स्पर्धेमध्ये एक मेडन आपण एक हॅट्रिक सुद्धा घेतली विकेट. चला चला उमेश घाई करा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा तेजस म्हात्रे यांचा कटआउट आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रयत्न चांगले होते मात्र बघा षटकाराने खात उघडले फलंदाज.
षटकाने खात उघडलाय बघा. उडता हरेश तुम्हाला पाहायला मिळाला. प्रयत्न केले होते हरेशने. हा चांगला चेंडू होता उमेशचा बघा. लगेचच कमबॅक केलाय. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे अजूनही. केतनने या मॅच मध्ये 34 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली. जीत या मॅच मध्ये 0वरती बाद झाले होते. पहिल्या मॅच मध्ये जीतने 40 केल्या होत्या. म्हणजे प्रत्येक खेळाडूची भूमिका असते. आता जास्त बाहेर ऑफ स्टंपच्या. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. गुलिंदीचा आपण पाहतो उमेशला. आता मात्र गुलिंदीचा एंड कदाचित चेंज केलाय. राईट मोर द विकेट होते. आता राईट राऊंड द विकेट येत आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35. 3 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लक्षात घ्या वाकलन संघ. अजिंक्य तिथे चांगली फिल्डिंग. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 34 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. येणारे 8 चेंडू आणि 34 धावा मॅच मध्ये करायचे आहेत. या मॅच नंतर लगेच आपण ड्रॉ करणार आहोत. भोपर खोनी ए संघ 2-2 सामने जिंकल्यात आणि यातून विजेता संघ लगेच आपण ड्रॉ करू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. उमेश भोईर बघा सतरंगी ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर ठरले होते. काय गोलंदाजी केली होती. धावाही बऱ्याच वेळा पहिल्या पण संघाला मला आठवते म्हाटाडी आणि ज्यावेळी वाकलूनची मॅच झाली होती उपयुक्त धावा उमेशने केल्या होत्या. 7 बॉलमध्ये 34 करायच्यात. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं. मोतीराम तिथे 1 रन्स मिळाली. झेल नव्हता. लेग बाईज आहे. त्यामुळे मोतीराम भोईर यांनी प्रयत्न केला नाही. मला वाटतं लेग बाईज आहे. त्यामुळे 6 चेंडूमध्ये आता 33 करायच्यात शेवटच्या षटकामध्ये. चला 6 चेंडू 33 धावा करायच्यात आणि गोलंदाजी करण्यात आले. शेवटचं षटक घेऊन अविनाश. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस मिळेल अविनाशलाही. तेजस मात्र यांच्याकडनं. चला घाई करा प्लीज. टाइम अलर्ट आहे लक्षात घ्या. संध्याकाळचं सत्र आहे. हो अंधार होत चाललाय. अपील केलं जात आहे. स्वतः सनील मैदानाच्या बाहेर झाले आणि बघा आता हे जे सांगतात की फलंदाज बाद आहे. खेळाडू होती तिथे दाखवली आहे सनीलने. डीजे स्माईल आहे बघा केतनच्या चेहऱ्यावरती. एजे सरांकडे ते लगेच गेले. फलंदाज मी कौतुक करेल सनीलचं. खेळाडूती त्यांनी दाखवली. लगेचच त्याने मैदान सोडलेलं आहे. कदाचित ही व्हिडिओ येऊ शकते. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच एकतर्फी झाली. करण आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4 बॉलमध्ये 33 करायचे आहेत या मॅचमध्ये. त्यामुळे ड्रॉसाठी कॅप्टन उपस्थित राहायचे. खोनी ए भोपर आणि यातून विजेता संघ आपण लगेच ड्रॉ करणार आहोत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा कोणी नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 29 रन्स. केतन काय तबला वाजवत आहेत. इस्टॅनच्या मागे बघा थोडंसं क्रिकेटला एन्जॉय करतायत. लेग बाईस एजे सर तुम्ही बघा. अरविंद म्हात्रे मॅन फ्रॉम वडवली 2 बॉलमध्ये 28 करायचेत. 21 मध्ये 5 विकेट गेले आयरेगावचे. संध्याकाळचे सत्र ज्यावेळी अजित आमची चर्चा करून त्यांनी सांगितलं की 50 धावा सुद्धा या खेळपट्टीवर चांगल्या धाव्यात कारण टणक खेळपट्टी आहे. गोलंदाजालाही मदत मिळते या खेळपट्टीवर. तसंच झालं या मॅचमध्ये 22 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना रियान शिलेबन जीजी स्पोर्ट वाकलन संघ तेजस मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ सलग 2 सामने इथे जिंकले. त्यामुळे आपण लगेच ड्रॉ करणार आहोत. त्या अगोदर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भारताचा बायकर मॅन ज्याने या मॅचमध्ये रन्स केल्या 34 तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन मात्रे या मॅन ऑफ द मॅच. एजे सांगतात बघा चेंडू टाकायचं नाहीये. एजे क्या बात आहे. चला या मॅन ऑफ द मॅच केतन मात्रे. तिन्ही कॅप्टन या. कोणीचे कॅप्टन जीत भोईर आपण या आणि भोपाळचे कॅप्टन ड्रॉ होईल. मॅन ऑफ द मॅच केतन मात्रे. चंदन भगत याला विनंती असेल आपण या. आपल्या शुभ असते हॅलो चंदन दादांच्या शुभ असते आपण ड्रॉ करणार आहोत. तिन्ही कॅप्टन या. अभिनंदन केतन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन सातत्याने एजे अरविंद म्हात्रे यांच्यासोबत काहीतरी चर्चा करत होते. एजे म्हटले ना नाही तर नाही केतन तुम्ही बॉल टाकू शकत नाही. फायनल डिसिजन आहे एजे म्हात्रे यांचं. सर मॅन ऑफ द मॅच आम्ही तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. मात्र ड्रॉ आम्ही चंदन भगत यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. त्यामुळे चंदन भगत यांना विनंती असेल आपण या. चंदन भगत यांचा सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय तेजस मात्रे यांच्या शुभ हस्ते. तेजस मात्रे या. त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ रियांशी 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ मालक आहेत. केतन तुमच्या टीमचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. समर डोले सुद्धा सातत्याने केतनच्या सोबत असतात. केतनला भरपूर त्याची मदत असते. केतन अभिनंदन तुझं. कॅप्टन पाठवा केतन. एक सत्कार करणार आहोत. चंदन भगत यांचा सत्कार होईल सर्वप्रथम. आधी चिठ्ठ्या होतील. चला कॅप्टन या ना तिन्ही. भोपरचे कॅप्टन जीत या. राहुल या. करण या. तिन्ही कॅप्टन या. चंदन भगत डेन केबलची सर्व त्यांच्या शुभ असते. आपण हा ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला आम्ही लगेच सांगू एका संघाला बाय मिळेल. 2 संघाची मॅच कधी होईल तेही लगेच सांगणार आहोत. ज्याला बाय मिळेल तो 3 तारखेला खेळेल आणि ज्याला बाय मिळणार नाही त्यांना उद्या यावं लागेल. ओके चला चला ड्रॉ साठी कॅप्टन कोणते आले नाही. कोणीचे कॅप्टन हॅलो हॅलो चला कोणीचे कॅप्टन कोणीचे कॅप्टन या लवकर. चला चला ड्रॉ करूया ना प्लीज. मान्यवर आलेले जी तिथे. चला चंदन भगत यांचा सत्कार आपण तोपर्यंत करूया. या आकाश भोईर आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण चंदन भगत यांचा सत्कार करणार आहोत. सुजल चंदन भगत यांचा सत्कार केला होतोय. चंदन
आकाश भोईर यांच्या शुभ हस्ते पण चंदन भगत यांचा सत्कार करतोय. डेन केबलचे सर्व आयरेगावचे. त्यानंतर चला जीत, चला करण या. एका संघाला बाय मिळेल. 2 संघांमध्ये मॅच कधी होईल? आकाश 1 आणि 2 आई गावदेवी चषक. आई गावदेवी चषक हॅलो 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 चेक. आई गावदेवी चषक मिळेल त्याला. हॅलो 1 मिनिट दाखवा ना जीत. नाही तुम्हाला मजा करायची सवय ना. तर रियांश इलेव्हन वाकड संघाला बाय मिळाली आणि कोणी आणि भोपर मॅच जीत. वाकड संघ तुम्हाला 3 तारखेला यायचे आणि यांची मॅच उद्या असेल मॅच. कोणी आणि भोपरमध्ये मॅच असेल. ड्रॉ झालेला आहे. वाकड संघाला बाय मिळाली. अभिनंदन तेजस म्हात्रे जे संघ मालक सुद्धा आहेत या टीमचे. आणि भोपर आणि खोनी मॅच उद्या होईल. ती किती वाजता होईल याची माहिती तुम्हाला आकाश भोईर पोहोचवतील. आजच्या दिवसातील सामने संपले असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. उद्या आपली पुन्हा भेट होईल सकाळी 9 वाजता. उद्या देसाई आणि आगासन संघ आपण 9 वाजता रिपोर्टिंग करा.